आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परितोष आता माझ्यासाठी पैठणीची फॅक्टरी विकत घेणार म्हणजे ह्या अशा साड्या वापरणं मी बंदच केलं पाहिजे। मी ना छान छान पैठणी साडी नेसली पाहिजे म्हणजे जरा बिझनेस पार्टनर असल्याची फीलिंग येईल मला। आत्या बिझी आहेस का ग? आता मी परितोषची बिझनेस पार्टनर होणार आहे म्हणजे बिझी तर असायलाच हवी। मला सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे बिझी असण्याची। अगं एवढा सोपा प्रश्न विचारलाय त्यात पण काय विचार करतेस तू? हो किंवा नाही एवढीच उत्तर असू शकतात ना? नाही नाही, नेमकी कशात बिझी आहे ना याचा विचार करत होते। ठीक आहे असू दे, मी बिझी। मला सांग तुझं काही काम होतं का? मला ऍक्च्युली कडकडीत भूक लागलीये। नाही नाही, आणि काय आहे मी सतत परदेशात फिरत असतो ना त्यामुळे मला आपलं ऑथेंटिक इंडियन फूड मिळत नाही। म्हणजे आपलं मराठमोळं जेवण, खास करून पिठलं भाकरी। म्हणून मी ऐक ना परितोष, तू आता मोठा बिझनेसमॅन आहेस। मी तर म्हणते तू हे सगळं महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी वगैरे नको खाऊ। तू ना तू कॉन्टिनेंटल, चायनीज आणि काय असतं बरं इटालियन असं काहीतरी फूड प्रेफर कर। आत्या माझं आपलं मराठमोळं जेवण करूनच पोट भरतं। मला देणार आहेस का नाही एवढं सांग। आता मी याची बिझनेस पार्टनर होणार आहे मग मला पार्टनरशिप साठी एवढं तरी केलंच पाहिजे। अगं कसला विचार करतेस तू? पिठलं भाकरीच मागतोय ना तुझ्याकडे। हो हो देणारच आहे। तू एक काम कर, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर। मी आपल्या मोलकरणीला सांगते तुझ्यासाठी छान पिठलं भाकरी बनवायला गरम गरम। परफेक्ट, थँक्यू। आता याच्यासाठी त्या भिकारड्या पारूशी बोलावं लागेल। पारू चल, ह्या भाकऱ्या आहेत ना आपण तिथं टेकून येऊ। चल बा ऐक ना, हे बघ मी अजून सुद्धा सांगते तुला हे समजा नको करायला। का? अरे तू हे जर का नाही केलंस तर देवी काही रागवणार नाहीये तुझ्यावर। हे मला माहितीये, म्हणून मी पण चुकीचं वागू का? असं आहे ना पारू, ज्याचा त्याचा मान सन्मान ज्याला त्याला मिळायला पाहिजे का नको? आणि तुला नसेल यायचं तू नको येऊ। आणि तसं मी होणाऱ्या नवरीनं तिच्या होणाऱ्या सासरी असं भाकरी टेकवायला जाणं चांगलं नाही मी। हा तेव्हा तू इथंच बस, मी जाऊन आलो। हा बा ऐक ना बा, आता बंगल्यात काय होईल नाही माहिती। देवा माझ्या बाची अब्रू जाऊ देऊ नकोस बस। एकदा वेळापत्रक शिक्षकांना दाखवून घे हा, आणि त्यांना इतर कुठलीही कामं लावायची नाहीत। हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तसंच ठेवलंय वेळापत्रक। आणि उद्या शिक्षकांना पण मी दाखवून देईन, त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसारच होऊ देत सगळं। फक्त एक गोष्ट मी लक्ष देईन तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शिक्षक इतर कुठल्याही कामात गुंतून राहू नये। आणि आत्ताच काही प्रश्न असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या शाळा सुरू होण्याच्या आधी। हो काय रे मारुती, काय आणलेस हे? हाव, मी गरीब माणूस, मी काय आणणार आहे? ब्रो वाट लागली, ज्याची भीती होती तेच झालं। काय झालंय? मारुती मामा भाकरी घेऊन आलेत। बेसिकली काय आहे की मुलीकडच्यांनी मुलाकडे भाकरी घेऊन जायचं असतं आणि मुलाकडच्यांनी ती भाकरी जर स्वीकारली तर त्यांना त्यांची मुलगी पसंत आहे किंवा त्यांनी ती मुलगी स्वीकारली याचा अर्थ असा होतो। आता जर मारुती मामांनी ती भाकरी आई समोर ठेवली तर आईला 100% कळणार आहे की मारुती मामा ती भाकरी कशासाठी घेऊन आलाय। आणि हे तू आत्ता सांगतोयस मला? अरे मी आधी सांगितलं असतं तर काहीतरी जुगाड करता आला असतं। गेलो होतो मारुती मामांकडे, ते भाकऱ्या बनवत बसले होते, मी काय करू? थांब मी काहीतरी करतो। नाही बस खूप खोटं बोललोय आपण, पण आता हे खोटं सहन नाही होतंय, अजून नको खोटं बोलायला। ए बाबा थांब, ती वेळ नाहीये होप सोडायची। हा हे असं कळलं ना आईला पारूच आणि तुझं नातं, तर ती कधीच नाही स्वीकारणार तिला। थांब बाबा। पारूचं तेच म्हणणं आहे की ते आपल्या नात्याचं जे काय व्हायचं ते घरच्यांनाच ठरवू दे। प्रीतम, तू आणि प्रियानी मिळून आमच्यासाठी खूप काही केलंय, आता नको बस। दादा ही वेळ नाही, आता जाऊया आपण तिथे। ऐक नको, इथेच थांबूया। अरे ऍटलीस्ट इथून तरी बघूया। समज कसं रीतीप्रमाणे व्हावं म्हणून घेऊन आलोय। काय आमच्या गावाकडची रीत आहे ना,
म्हणून मी माझ्या घरची भाकरी आणि सोबत पिठलं पण घेऊन आलोय. मारुती, तू बनवलीस भाकरी? हा वय वय. कारण आता पारूला कशी बनवायला सांगणार ना, कारण माझ्या पारूची समधी जबाबदारी तर तुम्ही घेतली. म्हणजे ते माझ्या करता खासच आहे ना. अरे पारूची सगळी जबाबदारी घेतली म्हणजे घरातलं सगळं काम तूच केलं पाहिजे असं नाहीये ना. एवढं प्रेम करणारा बाप पहिल्यांदा बघतोय मी. खरंय. जे आहे ते तुमच्या समोर आहे. ही भाकरी जर तुम्ही स्वीकारली तर माझ्या मनाला समाधान वाटेल. मारुती, पारूची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आमचं सगळ्यांचं पारूवर प्रेम आहे. तिचं भलं व्हावं म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय. बरं मारुती, उद्या कुठेही जाऊ नकोस. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. वय वय. आता मी कुठे जाणार? अख्खा आयुष्य तुमच्या पायाशीच तर जाणार आहे. अरे तुम्ही मला बोलवा, लगेच धावत येईन पळत येईन. कसं आहे ना, मी गरीब आहे, खूप काही नाही करू शकणार, पण जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न नक्की करणार. मारुती, तू बाकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू तिच्या लग्नात फक्त कन्यादान कर आणि हसत हसत पारूची पाठवणी कर. हा, ती सुखात कशी राहील ह्याची जबाबदारी आमची. वय वय. म्हणजे माझ्या घरची रोटी आणि बेटी दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजू ना. मारुती, अरे बेटी आम्ही कधीच स्वीकारली आहे आणि ती या किर्लोस्कर कुटुंबाचा भाग कधीच झालीये. हे सगळं तू तुझ्या हातून भाकरी बनवून आणणं वगैरे ही सगळी औपचारिकता आहे, काही गरज नाही रे ह्याची. मला ऍक्च्युली कडकडीत भूक लागलीये. नाही नाही, मी सतत परदेशात फिरत असतो ना, त्यामुळे मला आपलं ऑथेंटिक इंडियन फूड मिळत नाही. म्हणजे आपलं मराठमोळं जेवण, खास करून पिठलं भाकरी. अहो असं कसं? नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही माझी भाकरी स्वीकारत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला पटणार नाही. हो आई शपथ, मारुती चक्क भाकरीच घेऊन आला. आजच परितोष म्हणत होता की त्याला भाकरीच खायची. बरं झालं, माझं काम हलकं झालं. मारुती, अरे भाकरी आणलीस ना? कधीपासून वाट बघत होते मी, माहितीये तुला. थँक्यू सो मच. काय ना, मलाच हवी होती भाकरी. वहिनी आलेच. झालं समाधान. वय वय. पण आता येऊ का मी? हो. मारुती पण नाही, कठीण आहे. हो ना.